हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। गावातील अंगणवाडीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि तिथं सगळ्या महिलांना बोलवलं होतं। तर मस्त असं वाण पण वाटले। तर काय वाण वाटले ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच। मस्त असे वाण वाटलेले आहे आणि त्यानंतर भरपूर महिला आल्या होत्या गावामध्ये। मस्त वाटलं त्या कार्यक्रमामध्ये जाऊन पण तिथल्या कार्यक्रमामधली ना मी व्हिडिओ नाही घेतली, त्यामुळे मग मी डायरेक्ट आता घरी आल्यावरच व्हिडिओ स्टार्ट केली। तर मस्त अशी डस्टबिन भेटलेली आहे। तर हे बघा, आपला म्हणजे घरातला जो कचरा असतो तो इकडे तिकडे न टाकता डायरेक्ट असं डस्टबिनमध्ये टाकून, म्हणजे सगळा पूर्ण एकत्र टाकून लांब साईडला टाकून द्यायचा, नंतर तो पेटून द्यायचा। मस्त असं डस्टबिन भेटली आहे। त्यानंतर आहे ना, त्यानंतर हे टोपलं पण भेटलं आपण भाजीपाला ठेवण्यासाठी। मस्त असं दोन्हींचा कलर सेम आहे, थोडासा अलग आहे, पण मस्त अशी टोपलं पण भेटले। आपण भाजीपाला ठेवतो ना त्यासाठी मग त्यात आपण भाजीपाला ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो। अशा अजून पण आहे, म्हणजे आणलेले आहे विकत, पण ही पण छान आहे, मस्त भेटलेलं आहे टोपलं आणि डस्टबिन। छान आहे डस्टबिन, मला पण आवडली आहे। बघा, तुम्हाला उघडून पण दाखवते। पाय दिले उघडती नाही बघा, पाय दिलेला आहे त्याच्यावर कशी उघडली, पूर्ण उघडती ती आणि पाय काढला का परत लागून जातात। अंगणवाडीमध्ये ते बघा, ग्रामपंचायत पिंपरी लोकी अजमपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, 15वा वित्त आयोग, स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर, म्हणजे कचरा पेटी म्हणजे आपण तर महिलांना मस्त असे वाण भेटलेले आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये। आणि आता ते चालूच आहे ना, संक्रांत झाल्यावर प्रत्येकाच्या घरोघरी एक तरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो। तसंच अंगणवाडीमध्ये पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता आणि खूप मस्त होता तो कार्यक्रम। मला तर मी तर खूप एन्जॉय केला, खूप मस्त होता कार्यक्रम। त्यात वाण पण चांगला, म्हणजे वाण पण खूप छान दिलेले आहे। म्हणजे विचार बघा ना त्यांचे किती छान छान आहे। म्हणजे त्यांनी एकदम स्वच्छता, आपण कसं म्हणतो आपलं घर स्वच्छता आरोग्य स्वच्छ असं आहे ते, त्यासाठी मस्त असं मस्त अशी डस्टबिन दिलेली त्यांनी। हॅलो फ्रेंड, तर रानात आलो आहे आता। मस्त अशी ताजी ताजी वांगी तोडायला, मस्त अशी वांगी लागली। वांग्याला किती आणू मोजा बरं, एक तोडा ना डायरेक्ट, तोडायचीच ना आपल्याला भाजीला, ताथे ताथे। दोन तोडलेले आहे ना, 3 अजून कुठे खाली का? भाजीपुरते वांगे निघले। तिकडे दंडात पण भरपूर वांग्याची रोप आहे बरं का, तिकडली पण तोडली होती त्या दिवशी नाही का, वांग्याची भाजी दाखवली होती व्हिडिओमध्ये, त्यावेळेस पण इथलेच वांगे निघते, म्हणजे दुसऱ्या दंडातल्या रोपाचे वांगे। आता ह्या एकाच याला किती लागली, 4 वांगे ना, अजून तरी इकडे काही फुलं लागलेली, अजून वांगे निघणार आहे। हे काय फुलं लागली ना, भाजीचं काम मस्त होऊन जातं। 4 मस्त वांगे, मोठे मोठे आहे ना। हॅलो फ्रेंड, तर आता सकाळी 9 वाजलेले आहे सकाळचे आणि इकडं मस्त अशी काळी वांग्याची भाजी शिजायला टाकलेली मी। भारी लागते काळी वांग्याची भाजी, शिजायला टाकली आता। त्याच्यावरती झाकण ठेवून देते, म्हणजे शिजन पटकन। विठ्ठल 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 इठाबाई इठाबाई इठाबाई, लय बाई इठाबाई करते माई, लय हुशार झाली पोरगी। अगं बयो, करा करा, अरे वा, कर 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 कर, आता अजून एकदा कर बाबा। अरे वा, लय हुशार पाखरू, करा इठाबाई करा, पिलू करा इठाबाई, हा 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 विठा बाई करते पिलू, अरे पाठ म्हणाने झाला गं तुला, करा करा करा, अरे वा इठाबाई शिकली बरं का, करते पिलू बाबो। आता नाही काय होत ना, नाही शर्दी नाही येत आता, इठाबाई करा। अरे बाबा, लय हुशार आहे पोर, येडी नाही आहे सुनू आणि वाणी, सुनू आणि लय येडी, त्याला इठाबाई येत नाही बाई। एवढी एवढी पोर इठाबाई करती, कोंबड्या का पाहती बाई। अगं बयो, अंडे किती निघले खायला, अंडे खायला, कोंबड्याचे अंडे काढा जाशील,
जाईन ना म्हणा अरे मोठी वा. झाली. अय्यो अगं बयो. अय्यो लय जोरात टाळी वाजती. आई अय्यो अय्यो आई आई वाजवा. अरे अय्यो वाजवा. बाबो बस. पिलूला सारं समजायला लागलं बरं का आता बस झाला आता. सगळं